नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगे मोल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आधी मित्रांनो, आज आपण आहे ठाणे येथील जो तहसील कार्यालय समोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे चौक आहे, त्या चौकामध्ये मित्रांनो ठाण्याच्या तर हे व्हिडिओमधून आपल्याला दिसतंय. त्यालाच बांधा ना, त्या धाग्याला भाऊ गेले ना जॉईन काय नाही. कुठे गेला भाऊ? जब तक सूरज चांद रहेगा राघोजी भांगरे तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा राघोजी भांगरे तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा राघोजी भांगरे तेरा नाम रहेगा. अमर रहे, अमर रहे, राघोजी भांगरे अमर रहे. अमर रहे, अमर रहे, राघोजी भांगरे अमर रहे. राघोजी भांगरे करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार. मित्रांनो, त्याच आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौकामध्ये घेतलेले काही क्षणचित्रे. तर हे बघा, हा ठाण्याचा आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे चौक. आणि आता इथून मित्रांनो आपण आलो कुठं? ठाणे जेल, सेंट्रल जेल किंवा ठाणे मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आपण आलो आहे. तर हे आपल्याला इथं अनेक समाज बांधव या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये दिसतात मित्रांनो. तर इथं जो स्तंभ आहे, इथं आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी 2 मे या दिवशी अनेक समाज बांधव या ठिकाणी या महानायकाला किंवा या क्रांतिकारकाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर इथं बघा मित्रांनो, अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे स्थळ आहे मित्रांनो मध्यवर्ती कारागृह ठाणे किंवा सेंट्रल जेल ठाणे. याच ठिकाणी आपण आपल्या पाठीमागं जो समाज आणि इथं मित्रांनो अनेक समाज बांधव उपस्थित आहेत. इथं अनेक पोलीस गाड्या किंवा ज्या जेलच्या गाड्या त्या कैद्यांना घेऊन येतात किंवा ने-आण करतात. तर असू द्या, इथं अनेक समाज बांधव वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊन या महामानवाला, या क्रांतिवीराला इथं अभिवादन करण्यासाठी येत असतात. तर इथं मित्रांनो एक गोष्ट अशी लक्षात आली का जो आदिवासी मंत्री अशोक उईके आणि त्याच्याबरोबर काही ठराविक जे त्याचे चाटूपणा करणारे जे कार्यकर्ते आहेत ना, हेच मध्ये गेले. नीट पकड वर. आणि हाच रोष या महिलांमधून दिसतोय मित्रांनो. इथं ह्या महिला आहेत ना, ह्या म्हणजे महिलांना जाऊन देत नाही असं. तर इथं हे अनेक निवेदने दिलेत. या महिलांचा रोष, ते त्यांचं म्हणणं ते इथं मीडियासमोर मांडत आहे. मीडियासुद्धा लई चाटूपणा करणारे मित्रांनो इथं कोणी उपस्थित नाही आहे. आणि हे आपलेच मीडियावाले जे आहेत ना, ते या ठिकाणी या महिलांची मुलाखत घेतात. तर या महिलांचं म्हणणं आहे की मंत्री संत्री त्या ठिकाणी जातील, पण आम्ही आमच्या पूर्वजासाठी, आमच्या आजापंजासाठी आम्ही वर्षातून एक दिवस त्याला अभिवादन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी 2 मे या दिवशी
ठाणे सेंट्रल जेल किंवा मध्यवर्ती कारागृह ठाणे या ठिकाणी येत असतोय. तर आम्हाला पण त्या स्थळाला जाता आलं पाहिजे. त्या महामानवाला, त्या क्रांतीवीराला, आमच्या पूर्वजाला अभिवादन करता आलं पाहिजे. याच्यासाठी आम्हाला तशी तरतूद करण्यात यावी. मित्रांनो, इथं अनेक जे तुरुंग अधिकारी यांची जे आम्ही बोलणं केलं तर ठीक आहे, ते म्हणतात त्यांच्या सांगण्यानुसार ते म्हणतात की पुढच्या वर्षी आम्ही सेपरेट रस्ता त्या ठिकाणाला करणार आहे. आणि इथं मित्रांनो या झेंड्यासमोर दिसतंय आपल्याला, इथं या क्रांतीवीराचा फोटोच पुसलेला आहे तरी. आणि त्याच्यासमोर ज्या गाड्या आहेत ना, ह्या मंत्र्यांच्या आहेत, चाटू मंत्र्यांच्या, ज्या आदिवासी विकास मंत्री जो अशोक उईके यांच्या आहेत, पण यांना ते दिसत नाही मित्रांनो. तर हा बघा, हा ठाणे येथील ही रांगोळी. तर मित्रांनो, व्हिडिओ काय मोठा नाही, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. नमस्कार.